आजच्या या ध्वजारोहण सोहळ्याच्या प्रसंगी माननीय पालकमंत्री महोदय आपल्या सर्वांना शुभेच्छा संदेश देत आहेत. भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सर्व सैनिक, सन्माननीय न्यायमूर्ती, सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, माजी नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, उपस्थित मान्यवर व विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वागत करतो. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज या व्यासपीठावर उभे राहून संपूर्ण जिल्ह्याची संवाद साधण्याची संधी देणाऱ्या संविधानाला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. मित्रांनो, आज 26 जानेवारी बरोबर 76 वर्षापूर्वी आजच्या दिवशी आम्हा सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला अर्पण केला. संविधान अर्पण करताना या देशाच्या प्रत्येक नागरिकाला अर्पण करण्यात आले. बी द पीपल हा शब्द त्यांनी दिला होता. अर्थात आम्ही भारताचे लोक, त्यामुळे आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करणे आमचे कर्तव्य ठरते. आज हे प्रजासत्ताक बाबत करणाऱ्या स्वतंत्र लढ्यातील ज्ञान, अन्याय, शहीदांना, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करतो. आम्ही कधीच विसरू शकत नाही हे या ठिकाणी आवर्जून सांगतो. नांदेड महाराष्ट्रातील वेगळे शहर आहे. विविध प्रकारची ऐतिहासिक व धार्मिक प्रश्नांसाठी जमीन उपलब्ध केली आहे. समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यात 2385 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी व भोजनाचे शाळेचे साहित्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमानी योजना या अंतर्गत आतापर्यंत 720 हेक्टर जमीन वाटप करण्यात आली आहे. शेतमालक बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा परिषद कृषी विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी सहयोग योजना तसेच आदिवासींसाठी असणारा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणखी गतीने जिल्ह्यात राबवण्यात अशी सूचना मी या ठिकाणी केल्या आहेत. भटक्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संत सेवालाल महाराज बंजारा जमाना कांदा समृद्धी योजना राबवण्यासाठी येत आहे. जिल्ह्यात जवळजवळ 215 स्वतंत्र कायदे घोषित करण्यात आले असून 122 कायद्यांना महसुली गावाचा दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे 19 कायद्या स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा देण्यात आला आहे. इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात रामदास कांदा ग्रामपंचायत युवा तालुका लोहा येथे 30 बेघर कुटुंबांना वसाहत बसवण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड शहरामध्ये ओबीसी कल्याण विभागाच्या 100 मुले व 100 मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. मोदी आवास योजनेचे 13,000 ओबीसी लाभार्थ्यांना भरपूर लाभ देण्यात आला आहे. आश्रमशाळेतील तसेच जेई व नीट परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 11,270 कॅब वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पीएससी शाळे अधिक बळकट करून या ठिकाणी वैद्यकीय सुविधा वाढवण्यात भर आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे इन्फर्टिलिटी क्लिनिक दर गुरुवारी सुरू ठेवण्यात येत आहे. मनोमोहक उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणे घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. जिल्हा क्रीडा विभाग देखील कौतुकाने उल्लेखनीय कार्य करत आहे. विभागाने नांदेड शहराला स्पोर्ट्स हब म्हणून पुढे आणले आहे.
एक गोष्टामध्ये आर्चरी, बुद्धिबळ, बास्केटबॉल, बेसबॉल, हॉकी, सेपक टाकरा आणि खेळांना राष्ट्रीय योजनेत राज्यातील युवा महोत्सवाचे आयोजन तसेच स्थानिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन असे एकूण 1 वर्ष 25 विभागीय स्पर्धेचे आयोजन या विभागाने केले आहे. नांदेड स्पोर्ट्स हब म्हणून पुढे येत असल्याचे मला आनंद आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड शहराचा कायदा सुव्यवस्था अतिउत्तम आहे. ही एक दिवसाची कामगिरी नाही. यासाठी डायल 112 सायबर उल्हासनगर, व्हॉट्सअप ग्रुप, ज्येष्ठांच्या बैठका, शाळांमध्ये चक्रापेटी आणि अशा सर्व मात केली आहे. हे ऑपरेशन औषधे या सर्व योजना कायदा व सुव्यवस्था राखणे शक्य झाले आहे. नांदेड पोलिसांनी या उपक्रमाला वेळी चालू ठेवावे, त्यामुळे अनेक गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत आहे. आज या सर्व विविध उपलब्धी आणि पुरस्कार ज्यांना मिळणारे त्यांचे मी कौतुक करतो आणि माझं थोडंसं लांबलेलं भाषण इथे थांबतो. प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.